नमस्कार, आपण पाहताय मराठी 24 तास सुपरफास्ट न्यूज. बातमी आपल्या हक्काची. कामच केलं नाही तर कम्प्लिशन सर्टिफिकेट द्यायचा काही संबंध नाही. पीपीपी प्रमाणपत्र नील दर्शवते, भौगोलिक विसंगती तर आहेच की एक सारा म्हणजे टोटल तुम्हाला दिलेला आहे. मला ह्याच्यामध्ये जास्त वेळ घालवायचा नाही, ते पूर्ण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मागच्या 5 वर्षाचा पूर्ण ऑडिट केज कन्स्ट्रक्शनचं ह्याच्यामध्ये दिलं ह्या कागदपत्रामध्ये. तर ह्याच्यामध्ये एकाही ठिकाणी साराचा उल्लेख नाही. साराला पेमेंट दिलेलं किंवा साराकडून आलेलं एकाही जवळपास मला वाटतं 17-18 पासून 22-23 पर्यंत टोटल आम्ही हे ऑडिटचं हे घेतलेलं, त्याच्यामध्ये एकाही ठिकाणी साराचा उल्लेख होता नाही. हे सगळे फेक डॉक्युमेंट्स आहेत. हे नाही त्यासाठी जोडले हे फेक डॉक्युमेंट्स. तर त्या टेंडरला इलिजिबल होण्यासाठी 156 कोटीला पात्र होण्यासाठी त्यांनी हे डॉक्युमेंट जोडले आणि ह्या फेक डॉक्युमेंट्सवर त्यांनी ते 156 कोटीचं काम घेतलं. आणि हे फेक डॉक्युमेंट्स अधिकाऱ्यांना माहित असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे काय जिम्मेदार अधिकारी आहेत, मी त्यांच्याशी फोनवर चर्चा केली. काय जणांचे कॉल रेकॉर्ड आहेत माझ्याकडे, पण मला त्यांना घरी बसवायचं नाही म्हणून मी कधी तुम्हाला देत नाही. पण पूर्ण राजकीय दबावापोटी हे टेंडर पास करायला लावलं. 100% राजकीय दबावापोटी हे टेंडर पास करायला लावलं. हा विषय झाला हा नगर उत्थानचा केएक्सने केलेला. सगळ्यात महत्वाचा विषय काय आणि गंभीर विषय काय, तर ह्याच केएच कन्स्ट्रक्शनला 436 कोटीचं काम देण्याचा घाट परत ह्या तत्कालीन आमदारांनी लावला. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या मराठी 24 तास सुपरफास्ट न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा.